रे काय झाले अजून रस्ता मिळत नाही. तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला शिडीचा शोध लागलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलोय नेहमीप्रमाणे गड किल्ल्यांची सफर करायला आणि आज आपण जाणार आहोत हरिश्चंद्रगडाची सफर करायला आणि आपल्यासोबत असणार आहे ही टीम. बघू शकता ही टीम आहे आपल्या सोबत आणि आता आपण सर्वजण चाललोय हरिश्चंद्रगडाची सफर करायला. चला मग आमच्या चलो. तर मित्रांनो दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि आपण ट्रेकिंगला आता सुरुवात केली आहे. खरं तर हरिश्चंद्रगडाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला कोकणकडा, जो की 3000 फुटांपेक्षाही उंच आहे आणि खरं तर महाराष्ट्रातील सर्वात उंच कड्यांपैकी एक आहे आणि त्याची उंची 3000 फुटांपेक्षाही जास्त आहे. सो आम्ही पहिला जो टप्पा होता ओढ्याचा तो पास करून त्यानंतर थोडा ट्रेक करून थोडासा ट्रिकी होता ट्रेक. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट रेलिंग स्टेप्स लागलेले आहेत, ज्या की ऑलमोस्ट 75 to 80 डिग्री स्लोपमध्ये आहेत. मे बी 30 to 40 स्टेप्स असतील. सो आपण आता त्या असेंड करूया. चलो. आणि इथून जर तुम्ही हा व्ह्यू बघितलात पाचनाई विलेजचा, जिथनं आपण ट्रेक स्टार्ट केलाय, तो अतिशय सुंदर असा व्ह्यू या स्टेप्स वरून दिसत आहे. तर मित्रांनो, आपण जो रेलिंगचा पोर्शन होता तो क्रॉस करून पुढे आल्यानंतर इथे एक वॉटरफॉल टाईप किंवा ओढा एक लागलेला आहे. इथे छोटे छोटे कुंड आहेत आणि इथे नोटीस लावलेली आपल्यासाठी की हे कुंड जे आहे ते धोकादायक आहे आणि इथे जीवितहानी सुद्धा झालेली आहे. तर वन खात्याकडून हीच रिक्वेस्ट केली की ह्या पाण्यात उतरू नये. सो आणि आम्ही सुद्धा तुम्हाला हीच रिक्वेस्ट करू की इथे या कुंडामध्ये पोहण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी प्लीज उतरू नका, जेणेकरून तुम्ही सुरक्षित हा गड पार कराल. मित्रांनो बघू शकता माझ्या मागे व्ह्यू किती सुंदर दिसतंय, पण इथे आल्याच्या नंतर आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालेलो आहोत की अखेर रस्ता आहे कुठे. कारण चकवा लागण्याची घटना मागच्या वर्षी घडताना आपण पाहिल्या टीव्ही न्यूजच्या माध्यमातून, आणि आता आपल्याकडे ऑफलाईन मॅप्स आहे. तर तुम्ही देखील येत असाल तर तुमच्याकडे देखील ऑफलाईन मॅप असणं गरजेचं आहे, कारण रस्ता भटकण्याच्या घटना
वेळोवेळी आपल्याला ऐकायला मिळतात. मित्रांनो, हरिश्चंद्रगडाची सफर एक अशी सफर आहे की जी सौंदर्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला ट्रेकच्या बाबतीत, तर मला तरी वाटत नाही की इतकं सुंदर कुठला ट्रेक असू शकेल. कारण एक एक व्ह्यू आपल्याला वाटेमध्ये पाहायला मिळतात, ज्याने आपलं मन खूप आनंदी होतं. आणि जीवाला जे समाधान मिळतं ते कुठेच मिळणार नाही. कारण इथले दृश्य असे आपण कॅमेऱ्यामध्ये कैद केलेत बऱ्यापैकी. अरे वाव, असं वाटतं आपण नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी चॅनलवर वाह, काय आवाज होता. हॉरर सिरियल जर आपण पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आवाज ऐकून आपलं मन घाबरून जातं. आणि तो सेम टू सेम आवाज आपल्या एका ट्रेकर्सने काढलेला आहे. धन्यवाद भावेश, तुम्ही अशा प्रकारचे आवाज काढून आम्हाला आनंद देत आहे ट्रेकचा. मित्रांनो, बघू शकता अखेर आपण या वाटेच्या या दिशेने जी वाट पकडली होती, इथे येऊन आपल्याला पुढे काहीही आशेची किरण दिसून येत नाहीयेत. आणि आता परत आपण परतीच्या प्रवासाला जाऊया, कारण असं वाटतं वेगळा मार्ग असावा आणि आपण आता तो शोधूया. कारण लवकरात लवकर अंधार पडण्याची चिन्ह मागे दिसत आहेत. आणि भाऊजी चला, नमस्कार. आपापसात भांडत बसू नका, आपण अंधार पडायच्या आत आता गेला मार्ग शोधूया. जरा इकडे मारू राहून. आपल्या मागे अजून एक मित्रांनो ग्रुप होता, पण तो कुठे दिसेनासा झालाय. आपण त्यांचा शोध घेऊ. बघू शकता देवाची कृपा झाली आपल्यावर, आपण रस्ता भरकटलो होतो आणि अखेर ज्यांच्याकडे आपण टेंट बुक केले होते तेच मालक आपल्याला, मालकांचं दर्शन घडलं देवाच्या रूपाने. आणि आता आपण त्यांच्या सोबतच जाणार आहोत आपल्या टेंट पर्यंत. आम्हाला सनसेट बघायचा. हो चला, बरं झालं तुम्ही आलेत. मग तिकडे गेल्यावर आपण गप्पा. आणि आमच्या सोबत आता मामा भेटलेले. मामा भेटली, चांगली गोष्ट आहे आपल्याला. तुमची एक मस्त रील बनवतो. हा इंस्टावर तुम्हाला टीव्हीला येणार डायरेक्ट. तेच ना. तर मित्रांनो, आम्ही ॲक्च्युली हा जो वॉटरफॉलचा वे आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड गेलेलो होतो. तिथून सुद्धा रस्ता आहे, पण तो थोडासा रिस्की आहे. देन वी हॅव टू क्रॉस दिस व्हॅली. ॲक्च्युली हा वॉटरफॉल क्रॉस करून रस्ता एक वरती जातो. मी पावसाळ्यात तुम्हाला दोर लावूनच इथून पास करावं लागेल हा रस्ता. कारण जी खोली दिसते आहे, जी डेप्थ आहे ती खूप जास्त दिसत आहे. आणि आता आमचे मामा भेटलेले आहेत आम्हाला, सो आम्ही हा रस्ता इकडून पकडलेला आहे. खडतर ट्रेक केल्याच्या नंतर कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय सुंदर आणि हार्ड ट्रॅक आहे. आणि पाठीवर जवळजवळ 10-15 किलोचं ओझं घेऊन 2 तास कंटिन्यू 2-2.5 तास आम्ही खालून वर येतो आहोत. खरोखर ट्रेकिंगसाठी हरिहरचे तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण कोकणकडा एक्सप्लोअर करतोय आणि आपले सर्व टीम. हाय, कोकणकड्यावरचा सूर्यास्त आपण अनुभवतोय, जो की हरिश्चंद्र गडावर येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला हॉटेल कोमल अनुभवायला आवडतात. अशा गोष्टी सूर्यास्त असो सूर्योदय असो खास त्यासाठीच येत असतात प्रत्येकजण. आणि वेळेप्रमाणे आपण पोचलो सूर्यास्ताच्या वेळी. वाह,
बसलेलो आहोत कोकण कड्यावरती आणि दृश्य एवढं मनमोहक किंवा आय मीन स्वतःला कंट्रोल करू शकत नाही मी, एवढं सुंदर दृश्य आहे ते. म्हणजे शब्दामध्ये आम्ही एक्सप्रेस करू शकत नाहीये. खरंच शब्दामध्ये एक्सप्रेस करू शकत नाही, एवढं सुंदर दृश्य आम्ही सध्या कोकण कड्यावरून अनुभवत आहोत. आणि आम्ही ज्या गोष्टीसाठी इथे आलेले होतो, सनसेट अनुभवण्यासाठी, तो सनसेट आम्हाला नक्कीच इथे अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही जर बघाल तर सूर्य अजून सुद्धा वरती आहे आणि आतापासूनच धुक्याची चादर आम्हाला दिसत आहे. आय डोंट नो तुम्हाला कॅमेरामध्ये किती क्लिअर व्ह्यू दिसत असेल, बट जे मी माझ्या आईजने बघत आहे, आय मीन आय कांट एक्सप्रेस इट, जस्ट लव इट. सो मी आता कॅमेरा बंद करून व्ह्यू एन्जॉय करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघू शकता आपण आता कोकण कड्यावरचा चित्तथरारक अनुभव सुद्धा आपण पाहिला आणि चित्तथरारक फोटोग्राफ सुद्धा आपण काढले या ठिकाणी. आणि आता आजची रात्र आपल्याला इथेच मुक्कामाला राहायचं आहे. आणि इकडे माझ्या मागे बघू शकता आपण, इथे आपण आता आपले टेंट लावतोय आणि आजची रात्र मस्त आपण इथेच एन्जॉय करणार आहोत. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही सर्वजण कोकण कड्यावरती मुक्कामाला रात्री होतो. आणि आता सकाळी उठून मस्त थंडी पळवण्यासाठी आम्ही शेकोटी करून निवांत बसलोय. आणि हे बघा, हे आपले सर्व सहकारी मित्रमंडळी. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ब्रो. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आम्ही पहाटे 5 वाजता तारामतीकडे रवाना झालोय. आणि बघू शकता आपल्यासोबत ही टीम आहे. सर्वजण अंधार रात्री वाट काढत चालले आहेत. आणि आपल्याकडे लॅटन, बॅटरी, विजेरी, सर्व काही सोयी सुविधा आहे. आणि आता आपण लवकरच तारामतीला पोहोचणार आहोत. तर हे बघू शकता, हे आपले सर्व मित्र परिवार. हे बघा कसे नटलेले आहेत, कान टोपी वगैरे घालून. अक्षय बंड्या सुद्धा बाय करतोय. आणि हे आपले अमोल संचालक, ऑर्गनायझर. अतिशय डेंजर, एकदम भयानक अशी रात्रीची पहाटेची वाट आहे. बघा, खालच्या साईडला पूर्ण कडा आणि वरच्या साईडला जंगल. जंगलामधून आम्ही रस्ता काढत पुढे चाललेलो आहोत तारामतीच्या दिशेने. चला मित्रांनो, बघू शकता न डगमगता आम्ही चालतोय. एकदम व्हर्टिकल असा हा रूट आहे आणि खूप खडतर असा. बघू शकता आपल्या मागे सर्वजण खडतर वाट होती पार करत करत आलेला आहेत. आणि अशा प्रकारे अरे काय झाले, अजून रस्ता मिळत नाही. तुम्ही मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला शिडीचा शोध लागलेला आहे. आणि आता आपण ही शिडी पार करून तारामतीकडे रवाना होणार आहोत. कारण ही शिडी दिसली त्यामुळे आम्हाला कुठेतरी आशेचं किरण दिसू लागलं, असं वाटू लागलं. हा दुसरा आहे तिकडे आल्यानंतर. या कमान गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे शिडी सर करताना. चित्तथरारक अनुभव सुद्धा घेतोय आपण शिडीचा. कारण शिडीवरून खाली जस्ट पाहिल्याच्या नंतर आपल्याला मनामध्ये भीती दाटते. आणि तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण तारामती शिखरावर येऊन पोहोचलो. आणि इथला व्ह्यू बघू शकता. इथे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रेकर्सची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता आपण सनराईजची वाट बघतोय. त्यासाठी आपण
आपला सेटअप करतोय. मित्रांनो, तारामती शिखरावर हे आपले सर्व ट्रेकर्स सूर्योदयाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बघूया कशा प्रकारे हे आस्वाद घेत आहेत सूर्योदयाचा. ही आहे याच्या खाली खोल दरी. सिद्ध पाहिजे नाही खा तू बाळा खा. मित्रांनो, तारामती शिखर सर करून आल्याच्या नंतर आपण काहीसा असा खडतर प्रवास, खडतर वाट ओलांडून आपल्याला आता हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे जायचंय. आणि इकडे बाजूला खूप खोल अशी दरी आहे. इकडे कुठे आलास? मित्रांनो, जर आपण ट्रेकला येत असाल तर अशा प्रकारे काळजीपूर्वक एकदम हळुवारपणे चालण्याचा प्रयत्न करा, कारण पाय कधीही घसरला जाऊ शकतो. आणि त्यात असे नवे नवके प्लेयर्स असतात, जसे की आमच्यामध्ये मोहित आहे. काय सुद्धा कळलं होता. एक ट्रेकला जास्त होता मला मोहित नाव काय त्याचं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ट्रेकला येत असाल आणि अशा अवघड ठिकाणांवर आपण जर जाऊन फोटोग्राफी नाही केली तर ट्रेकला मजा येणार नाही. वाव, इकडे आहे खोल दरी. आणि अतिशय धाडस करून हे आपले सहकारी एवढ्या वर चढलेले आहेत. आणि आपण आता जाऊया मंदिराकडे. मित्रांनो, बघू शकता वाटेमध्ये अशा प्रकारचे बाण, एरो दाखवलेले आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून आपण रस्ता भटकू नये म्हणून. इथे आपल्याला दोन रस्ते जाताना दिसत आहेत. तर आता आपण जाणार आहोत खाली. मित्रांनो, आपण येऊन पोचलोय मंदिराजवळ आणि इथला नजारा काहीसा बघू शकता आपण. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. इथे जर तुम्ही बघितलं, एक छोटंसं हरिश्चंद्राचं मंदिर आहे. या गडाच्या या गडाचं जे नाव पडलेलं आहे हरिश्चंद्रावरून, त्या हरिश्चंद्र राजाचं इथं एक मंदिर आहे. त्या राजामध्ये छोटे छोटे मूर्ती आहेत, नंदी आहे. आणि त्याच्या जर एक्झॅक्ट मागे बघितलं तर ते आपलं शंकराचं भव्य दिव्य असं पुराण तत्वातलं एक मंदिर आहे, जे 2000 वर्षापूर्वीचं आहे. तर आपण आता ते सुद्धा एक्सप्लोर करूया. मित्रांनो, या मंदिराच्या जवळ मुख्य पुष्करणी आपल्याला पाहायला मिळते. पुष्करणीचं पाणी जर पाहिलं तर एकदम ग्रीन ग्रीन स्वच्छ असं पाणी आपल्याला दिसून येतंय. राजाचं नाव जहाज राजाने हे मंदिर बांधलेलं आहे, जे की खूप पुराण आहे. 2000 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. आय थिंक त्याच मंदिराच्या सभोवताली जर तुम्ही बघितलं तर खूप सारे कुंड आहेत किंवा पाण्याचे हे आहेत, स्रोत आहेत, जिथे आपण पिण्यायोग्य पाणी आहे. त्याच्या समोर जर बघितलं हे लेक आहे, त्याला नाव आहे पुष्करणी तलाव. पाणी तर आहे स्वच्छ, बट हे तुम्ही पिऊ नाही शकत. बट त्याच्या आजूबाजूला जर बघितलं इथे आय थिंक 20 मंदिर होती, जी विष्णूचे अवतार होते सारे. आता ते जे मूर्ती होते आतले, ते मूर्ती त्यांनी इथून काढून हरिश्चंद्राच्या मंदिरामध्ये ठेवलेले आहेत. कारण इथे खूप सारे लोक स्विमिंग वगैरे करतात ह्या तलावामध्ये. सो त्याच्यामुळे ते इथले मूर्ती सगळे काढून त्यांनी मंदिरामध्ये ठेवून दिलेले आहेत.
नमस्कार मित्रांनो. तर आपण तारामध्ये पीक केल्यानंतर आलेलो आहोत हरिश्चंद्राच्या मंदिराकडे. आणि इथे एक केव आहे त्याच्यामध्ये शंकराची महापिंड आहे. ती तुम्ही जर बघाल आतमध्ये तर इथे एक महापिंड आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे इथे महापिंडाच्या आसपास 4 स्तंभ आहेत. तर त्या 4 स्तंभांचे वैशिष्ट्य असे की 4 युगांचे 4 स्तंभ आहेत ते. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे ते 4 स्तंभ आहेत. असं म्हटलं जाते की 3 युगांच्या समाप्तीनंतर हे 3 जे स्तंभ पडलेले आहेत ते 3 युगांची समाप्ती झालेली आहे. आणि जेव्हा हा स्तंभ पडेल तेव्हा कलियुगाची सुद्धा नाश किंवा कलियुग संपणार आहे असं म्हटलं जाते. आणि ॲक्च्युली ह्या पिंडाच्या आसपास 12 महिने थंडगार असं पाणी असतं. पण साफसफाईच्या कारणास्तव इथलं पाणी आता सध्या खाली गेलेलं आहे. आणि आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे काही वास्तू, त्याच्यानंतर केवच्या आतमध्ये अजून दुसऱ्या काही केव्ज आहेत जिथे मे बी राहण्यासाठी व्यवस्था केली असावी. इनफॅक्ट या मोठ्या केवच्या आतमध्ये सुद्धा इथे काही वास्तू आहेत. शंकराच्या पिंडीचे कोरीव काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे सुद्धा एक केव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जागा आहे खूप सारी. सो असं काही हे स्ट्रक्चर आहे आय थिंक. आणि हे स्ट्रक्चर सिंगल स्टोनमध्ये पूर्ण कोरीव कामामध्ये केलेलं होतं, जे की खूप वर्षापासूनचं आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे मंदिर प्राचीन भारतात प्रचलित असलेल्या दगडांमधून शिल्प कोरण्याच्या उत्कृष्ट कलेचे अद्भुत उदाहरण आहे. हे त्याच्या पायथ्यापासून सुमारे 16 मीटर उंच आहे. तर या मंदिराभोवती काही गुहा आणि प्राचीन पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळतात. मंगलगंगा नदी ही मंदिराजवळ असलेल्या एका टाकातून उगम पावते. असे म्हटले जाते की मंदिराच्या वरचा भाग हा उत्तर भारतीय मंदिराच्या बांधकामासारखा आहे. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आणि अमृततुल्य मानले जाते, कारण मंदिराच्या मागे असलेल्या गुहेमध्ये एक चौथरा आहे आणि या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली असून ज्यावर प्रचंड शिळा ठेवण्यात आली आहेत. स्थानिक गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की चांगदेव ऋषींनी या खोलीत 14 वर्ष तप केले होते. हरिश्चंद्रगडाच्या प्रांगणात अनेक ठिकाणी चांगदेव ऋषींबद्दल लिहिलेले लेख आढळतात. हे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर आणि भिंतींवर कोरलेले आहेत. अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की श्री चांगदेव ऋषी यांनी हरिश्चंद्रगडांवर तपश्चर्या केली आणि तत्वसार नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथही लिहिला.
गणपती बाप्पा. सो आपण शंकराच्या मंदिर बघितल्यानंतर एक गणपतीचं मंदिर आहे इथे. गणपतीच्या मंदिरानंतर आपण आता तिकडे आम्हाला केव्ह सारखं दिसत आहे. सो आता ते केव्ह एक्सप्लोर करूया आपण. त्याच्यानंतर इथे सुद्धा बघितलं आय थिंक इथे एक कुंड दिसते पाण्याचं, तेही आपण एक्सप्लोर करू. चला तर मग आपण निघूया थेट गुहेच्या दिशेने. मित्रांनो, आपण गुहेजवळ आलेलो आहोत आणि आता गुहा ही एक्सप्लोअर करणार आहोत. याच्यामध्ये गणपती बाप्पाची भव्य अशी कोरलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण बघूया. महाकाय गणपती बाप्पाची मूर्ती इथे कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. सो ज्या केव्ज मी बघायला मिळालो, अतिशय भव्य अशी केव्ज आहे. 50 to 55 किंवा 60 माणसं इथे आरामात राहू शकतात. आणि याच्या आतमध्ये सुद्धा एक छोटे केव्ज आहेत किंवा रूम्स आहेत. ही त्याच्यानंतर अजून इकडे सुद्धा सेम सिमिलर काइंड ऑफ स्ट्रक्चर इथे सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक इथे बघाल तर ही अजून थोडीशी मोठी त्याच्यापेक्षा. असे एका केव्हच्या अंतर अजून 3 केव्ज आहेत. इथे जर तुम्ही येत असाल तर आणि तुम्हाला स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे आरामात राहू शकता. ना थंडी ना वारा, एकदम तुम्ही स्टे करू शकता. आणि इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला महाकाय अशी खिडकी पाहायला मिळते. आणि दोन्ही बाजूला म्हणजे या बाजूला सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला खिडकी पाहायला मिळते. आणि इकडे सुद्धा छोटे छोटे रूम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर अजून आपण ही गुफा एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, गुफेचा इकडचा परिसर पाहून झाल्याच्या नंतर आता अजून ही गुफा इकडे सुद्धा आहे. हिचा विस्तार जर आपण पाहिला तर या ठिकाणी देखील तिचा बराचसा भाग आपल्याला दिसून येतो. तर आपण इकडे सुद्धा जाणार आहोत. इकडे या गुहेमध्ये देखील हा छोटासा दरवाजा बऱ्यापैकी मोठा आहे. पण ती दिवाबत्ती वगैरे लावलेली दिसते, म्हणजे काहीतरी देवस्थान बी असू शकतं. पण आपल्याला अंधार असल्यामुळे खूप काही पाहता येत नाही आतमध्ये. तर आता आपण जाणार आहोत डायरेक्ट खाली.
तर मित्रांनो, आपला हा आजचा हरिश्चंद्रगडाचा ट्रेक, कोकणकडा आणि तारामती पीक हा पूर्ण ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आम्ही हा ट्रेक कंप्लीट केला 2 दिवसामध्ये आणि माझी टीम आणि आमचा चॅनलचा मालक. सो तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल, आमचे हा किल्ल्यांचा सफर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.